हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही खुश असणार आहे, कारण त्या सर्व सुरक्षा पुरवून आज त्याच्या उपस्थितीमध्ये त्याची भक्ती करण्याची संधी देवाने दिली, हो की नाही? आपण इतरत्र नाही आहे, त्याच्या समवेत त्याच्या संतगणांबरोबर त्याच्या निवडलेल्या इच्छित स्थळी आपण आहोत. ही किती छान गोष्ट आहे, खूप उत्तम वाटतं. आराधनानंतर आता वचनातून ज्यावेळेस जात आहे, किती देव पर्टिक्युलर आहे ना, खूप तो सगळ्या गोष्टी आधीच योजून ठेवतो, त्याप्रमाणे घडतं आणि त्याला थांबवणारा कुठलीही शक्ती या जगात नाही आहे. वचन सांगतं ज्या भूमीत राहतो त्या भूमीला आपण ब्लेस केलं पाहिजे. आणि आपण याच्या अगोदर शिकलो की ज्या भूमीत राहतो ना त्याला ब्लेस केल्याने आपल्याला किती आशीर्वाद मिळतात. आपण नुसतं ब्लेस केलो, बघा परत एकदा सांगतोय, नुसतं आपण ब्लेस केलो तरी आपल्याला खूपशे आशीर्वाद मिळतात त्याच्या भरभराटीसाठी. कारण ज्या देशात राहतो त्याची जर उन्नती झाली, पर्यायाने कोणाला आशीर्वाद मिळणार आहेत? आपल्याला मिळणार आहेत. आणि कोणाच्या मुखामध्ये सामर्थ्य ठेवलं देवाने? यस, तुम्ही ते लोक आहे, या भारताचं भवितव्य घडवणार आहे. तुम्ही जे बोलाल तशी भारताची उन्नती होणार आहे, भारत तसं बनणार आहे. मग कसं भारत असलं पाहिजे हे तुम्ही ठरवणार आहात या ठिकाणी, या क्षणी, आत्ता. या आपण जागेवर उभे राहू, त्या भारताला ब्लेस करू, या भूमीला ब्लेस करू. ज्या भूमीत जन्म झाला, परमेश्वराने योजून ठेवलेली योजना होती. जगात कुठेही तुमचा जन्म होऊ शकला असता, परंतु त्यांनी भारतच का निवडलं? त्यात महाराष्ट्र का निवडलं? त्यात सोलापूरच का निवडलं? किंवा लग्न होऊन काही बाहेरच्या राज्यातून, गावातून आल्या असतील स्त्रिया, हरकत नाही, पण भारतच का निवडलं? त्याची योजना आहे. या तर मग आपण आपले नेत्र बंद करू, या भूमीला ब्लेस करू. आपले मुख उघडा आपले मुख. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आणि जितके छान आशीर्वाद देता येईल त्याला तुम्ही देत राहा. थँक्यू जीसस. हालेलुया. हो प्रभू, आम्ही धन्यवाद देतो. असा मला तुझे उपकार स्मरण करतो. ज्या भूमीत आम्ही जन्मलो त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. या भूमीसाठी भारताला आम्ही ब्लेस करतो. परमेश्वरा, भारत देश येशूचा आहे, भारत देश येशूचा आहे, भारतावर प्रभुत्व येशूचा आहे. आम्ही ब्लेस करतो प्रभू. हे भारत देश भविष्यात प्रभू तुझा देश म्हणून ओळखला जाऊ देतो, विश्वासणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारत देशावर तू प्रेम करतोस परमेश्वरा, भारत देशातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. आज या देशाला आम्ही ब्लेस करत असताना म्हणतो, याची उन्नती होऊ देत, प्रगती होऊ देत, भारत एक महासत्ताक म्हणून उभारला जाऊ देत, आणि ज्यामध्ये स्वतंत्रपणे सगळ्यांना तुझी आराधना करण्याची प्रभू संधी आणि परमिशन मिळू देत. परमेश्वरा धन्यवाद. तुझ्या इच्छेतल्या योजनेतले सरकार इथं स्थापन होऊ देत, प्रत्येक वेळी तुझ्या इच्छेतल्या योजनेतले लोक प्रतिनिधी इथं निवडून येतात. परमेश्वरा प्रत्येक वेळी परमेश्वरा प्रतिकूल परिस्थिती होती, परंतु आज आम्ही विश्वासाने म्हणतो, उत्तम पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस यावर्षी तू दिलंस परमेश्वरा. कारण आम्ही सगळ्यांनी तुझ्याकडे हाक मारली होती. आम्ही अधिक झाडं लावले म्हणून असं झालं नाही, आम्ही पर्यावरणाची काळजी घेतलं म्हणून झालं नाही. हे तुझा हात आहे परमेश्वरा, तुझी दया कृपा आहे की आज उजनी देखील 100% अधिक भरलं. कारण आज आम्ही म्हणतो प्रभू, आम्ही मागितलं आणि तू दिलंस परमेश्वरा. आज आम्ही तसंच मागतोय. भारताला आम्ही ब्लेस करत असताना आज इथं भाऊ बहिणींनी जितके आशीर्वाद या भूमीसाठी मोकळे केलेत ते येशूच्या नावामध्ये होय आणि आमेन असणार परमेश्वरा. धन्यवाद देतो. पुन्हा या भूमीला ब्लेस करत ही प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावामध्ये करतो म्हणून ताईक बाप्पा. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि आपण जागेवर बसूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वराला. थँक्यू जीसस. हालेलुया. आज आपण वचनातून म्हणण्यासाठी जो भाग निवडलेला आहे, सगळ्यांना माहीत आहे की दानियल 5 वाचून यायला सांगितलं होतं, पण कार्यबाहुल्यामुळं वाचलं नसेल तर डोंट वरी, गिल्ट फील करू नका. आपण वाचणारच आहोत. दानियेलाचा 5वा अध्याय 1 ते 9 वचन आपण वाचूयात. तसं तर 1 ते 30 वर आपण बोलणार आहे, परंतु 1 ते 9 वचन आपण सुरुवातीला वाचूयात. देव निश्चित या वचनांकडून तुम्हाला बोध करेल. बेलशस्सर राजाने आपल्या 1000 सरदारात मोठी मेजवानी केली. त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला. द्राक्षारसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की माझा बाप नबुकदनेस्सर यांनी यरूशलेम येथील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी यास त्यातून द्राक्षारस पिता येईल.
तेव्हा यरुशलेम येथील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले. राजा, त्यांचे सरदार, त्यांच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षारस प्याली. त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले. त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रकट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतीच्या ढिल्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहित होती ती राजाच्या दृष्टीस पडली. तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला. त्याच्या कमरेचे सांधे ढिले पडले आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की मांत्रिक, खालती व दैवज्ञ यास घेऊन या. राजा त्या बाबेलाच्या ज्ञानास म्हणाला, जो कोणी हा लेख वाचील याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल. त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल. तो राज्यातील तिघा अधिपतीतील एक होईल. मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाढण्यात आले, पण त्यास तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला. त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो. आज या वचनाकडून तू आम्हाला बोध कर, याच्यातले गुढगहन अर्थ आम्हाला समजावून सांग. आमच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वरा, याच्यातून आमची उन्नती होऊ देत. येशूच्या महान नावामध्ये प्रार्थना विनंती करतो, म्हणून ताईक बाप्पा, आमेन. एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा परमेश्वरासाठी. ही गोष्ट आहे, आता लहान मुलं पण इथेच आहेत, मी त्यांना सांगेन की ही गोष्ट आहे जी आपण अनेक वेळा वाचली असेल. याच्या सुरुवातीचंच वचन सांगते की राजा बेलशस्सर हा पार्टी देतोय, मेजवानी देतोय आणि त्याच्या 1000 सरदारांना तो तिथं बोलवलेला आहे. बघा, सुरुवातच पार्टीनी होते यांची. 1000 सरदारांना बोलवलेला आहे. म्हणजे बँक्वेट हॉल किती मोठा असेल, आणि आर्किओलॉजीला तो शोध लागलेला आहे. ते बँक्वेट हॉल तेवढा होता, तेवढा मोठा, आणि त्याचा गिलावा देखील आज दिसतोय, म्हणजे आजचाही पाहता येईल. असे नाही का, अजूनही असे मॉन्युमेंट्स सापडतात. तर 1000 सरदार, याच्या पत्नी, याच्या उपपत्न्या, या सगळ्यांना पार्टी होती. आता ही पार्टी काय चांगली नव्हती. कशावरनं चांगली नव्हती? कारण महिलांना त्या काळात प्रवेश अशा पार्टींमध्ये नव्हता. परंतु तरी देखील म्हणजे जिथं द्राक्षारस पिलं जातं आहे अशा ठिकाणी बायकांना आणि उपपत्न्यांना देखील अलाउ केलं होतं. त्यामुळे ही पार्टीज मुळात सगळी काही अस्ताव्यस्त, म्हणजे त्याला रूल्स अँड रेग्युलेशन काय नव्हते. आणि आता हे सीन असं आहे, मुलांना तुम्ही पण ऐका, ही सीन असं आहे की बेलशस्सर राजा हा बाबिलोनचा जो राजा आहे, नबुखदनेस्सरच्या वंशातून येणारा हा राजा आहे. नबुखदनेस्सर हा बाबेलचा राजा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ज्यांनी यरुशलेमवर आक्रमण केलं, यरुशलेम येथील लोकांना बंदिवास केलं, यरुशलेमेतल्या मंदिरातील सगळे पात्र, दीपवृक्ष असेल, धूपवेदी असेल, सगळं काही त्यांनी घेतलं. गंगाळ असेल, जे प्याले द्राक्षरसासाठी नाही का प्रभुभोजनाच्या विधीसाठी वापरले जायचे, ते प्याले, ते ताट सगळं सोन्याचं होतं. ते सगळं काही लुटून आणलं होतं. आणि त्या नबुकदनेस्सर राजाच्या अधिपत्याखाली गुलामगिरीत जगत असताना यांच्यासोबत आपले 4 नाही का 4 वाईज मॅन, 4 हुशार, 4 अभिषिक्त लोक, कोण कोण? शद्रक, मेशक, अबेदnego आणि दानियल. हे 4ही त्या गुलामगिरीत आलेले लोक. आणि त्या कालावधीत ही घडलेली घटना. आता नबुकदनेस्सर नाही आहे, तो मृत्यूवत झालेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या राजासनावर आता सध्याला बेलशस्सर आहे आणि त्याचा हा सीन आहे. आणि लक्षात घ्या, हे सगळं घडत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नबुकदनेस्सर राजाला आपल्या परमेश्वराची प्रचिती झाली होती का? झाली होती. 4व्या अध्यायामध्ये तुम्ही घरी जाऊन वाचाल तेव्हा कळतं की नबुकदनेस्सर राजाला त्याच्या राजासनावरनं प्रभूने काढलं. अनेक वर्ष तो जनावरासारखा राहिला, गवत खाल्लं, त्यांनी दहीवर अंगावर पाऊस झेलला, जनावरासारखा तो राहिला. राजासनावरनं त्याला खाली आणलं. आणि ज्यावेळेस त्याला प्रचिती झाली की मनुष्य नाही का, मनुष्य प्राण्यावर, अखिल पृथ्वीवर जे सत्ता आहे तो परात्पर देव प्रभू आहे, ही प्रचिती ज्याला पुन्हा अक्कल आली, त्यावेळेस तो पुन्हा शुद्धीवर आला, पुन्हा राजा म्हणून प्रस्थापित झाला.
आणि तेव्हा त्याला कळालं की या जगात सगळ्यात श्रेष्ठ एकच देव आहे, तो म्हणजे यावे देव. अजून त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला नव्हता. त्यामुळे तो यावे देवाला त्यांनी मानलं. आणि माझा विश्वास आहे की ज्यावेळेस आपण स्वर्गात जाऊ हा राजा पण दिसू शकेल. लक्षात घ्या, कारण त्यांनी त्या देवाची चव चाखली, त्यांनी मुखाने कबुली केली आणि त्याची डिग्री देखील त्यांनी ते नाही का फतवा करार जो लिहिला त्याचे मॅन्युस्क्रिप्ट देखील आज म्युझियममध्ये तुम्हाला बघायला मिळतात. बॅबिलॉन राज्यातल्या तत्कालीन स्क्रिप्ट्स जे होते त्याच्यामध्ये त्यांनी ही कबुली दिली. राजा कोरेश जो पुढे होऊन गेला त्याचं दिसतं आणि त्याच्यावरनं हे सिद्ध होतं की त्यांनी कबुली दिली होती. अशा राजाच्या वंशजातील बेलशस्सर राजा आहे ज्यांना अनुभूती आहे की देव काय होता. बघा परत एकदा सांगतो, ज्यांना यावे देव काय आहे माहीत आहे. शद्रक, अबेदnego, दानिएलाचा जो त्यांचा देव आहे ना हाच खरा देव आहे याची प्रचिती घेतलेले लोक राज्य करत आहेत. पण होते काय सीन अशा राज्यामध्ये. बरं, हे एकच सीन आहे का? नाही. बेलशस्सर राजा राज्य करत असताना त्यावेळेस मेदी आणि पारशी या दोन्ही राष्ट्र या बॅबिलॉनला पूर्ण वेढा घातलेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती आहे. कधीही बाहेरचे येऊन आक्रमण करू शकतात, आपले तटबंदी तोडून आत येऊ शकतात आणि आपलं काहीही होऊ शकतं. म्हणजे आता नीट लक्षात आलं आहे पार्टी केव्हा होत आहे, मी त्याचं सिच्युएशन सांगत आहे. पार्टी केव्हा होत आहे त्याचं सिच्युएशन सांगत आहे. सहज आपण मेजवानी वाचून जातो तसं नाही येते. मेजवानी कधी होत आहे? ज्या राज्यावर आक्रमणासाठी ऑलरेडी शत्रूंनी वेढा दिलेला आहे आणि त्या वेळेस पार्टी अरेंज केली जाते. म्हणजे तो किती बेफिकीर होता. लक्षात येत आहे. दोन राष्ट्राचे सैन्य मेदी आणि पारशी कधीही आक्रमण करू शकतात. ऑलरेडी टॉवर्सवरनं दिसत आहेत की बाहेर सैन्य आहे, प्रचंड सैन्य आहे. का बरं निश्चित होते माहिती आहे का? ते का निश्चित होते त्याचेही मी पिक्चर्स काढू शकलो असतो, पण तुम्हाला नंतर ते बघता येईल. लक्षात घ्या, त्या तटबंदी नगराला नबुकदनेस्सरांनी असं बनवलं होतं, ते 300 मजली इमारत बघा. 30 मजली, सॉरी किती 30 मजली. सोलापुरात अजून 30 मजली इमारतीला परमिशन नाही आहे. 10 मजली बघू शकता तुम्ही. तसं तुम्ही इमॅजिन करा की 30 मजली 300 फुटाची भिंत होती. ती किती? 300 फुटाची भिंत. ठीक आहे. 80 फूट रुंद होती. किती? 70 फूट माहीत आहे सगळ्यांना रोड. तो किती रुंद आहे? त्याच्यापेक्षा 10 फूट अधिक. म्हणजे 4 नाही का रथ, त्यावेळेस रथ होती. आता जर तुम्ही कार ठेवले तर एक 6 कार बसतील. 4 रथ एका वेळी पळू शकतील इतक्या रुंदीची ती भिंतीची जाडी होती. म्हणजे जर एखाद्या सैन्याने तोफ गोळ्याला सुरुवात केली, तोफ मारायला, त्यावेळेसचे तोफ म्हणजे लोखंडी गोळे होते, आपल्यासारखे मिसाईल्स नव्हते की नाही का एक 10 मिसाईल्स टाकल्यानंतर तर पडेल. ते गोळे किती का मारले तर आता आपले हे रुंदी मला वाटते 30-40 फूट असावी. याच्या डबल ते भिंत होती. जर या भिंतीला बाहेरून एखादा गोळा लागला, हे सगळं भरीव आहे बरं का, तर तो गोळा येऊन फक्त लागेल, एक खड्डा पाडेल, एवढंच होईल. त्या भिंतीला काही नुकसान होणार नाही. एवढा कॉन्फिडन्स त्याला त्यांच्या तटबंदीवर होता. आणि आता अजून एक सांगतो, एक सगळ्यात सुंदर नदी जिच्या नाही का बारमाही पाणी असतं असं युफ्रेटिस नदी वाहत होती. रचना अशी केली होती, युफ्रेटिस नदी तटबंदी शहर असं समजा गोल धरलं तर नदी त्यांच्या खालून ते तटबंदीच अशी बनवली होती. एका ठिकाणी नदी जिथे प्रवेश करते त्याच्यात ब्रॉस आयन म्हणजे ब्रॉन्झ आणि आयनचे गेट्स होते. म्हणजे त्या पाण्यातून जरी कोणी यायचा प्रयत्न केला तर त्यांना आत येता येत नव्हतं. त्याची जाडी रुंदी त्या ब्रॉस आणि आयनची एवढी होती की पाण्यात जाऊन त्यावेळेसची अशी नाही का कटर मशीन नव्हती की पाणबुडी लावून ते कटिंग करून मग आत जावं. नाही, तेवढे स्ट्रॉंग वॉल म्हणजे त्या तटबंदीच्या खाली जिथून नदी आत येत होती त्यांच्या आतमध्ये नदी येते. त्यांच्या पूर्ण शहरातून नदी वाहते. बघा किती, बघा सुजलाम सुफलाम, इकडं पण पीक तिकडं पण पीक. परत ती जिथं बाहेर पडते तिथंसुद्धा ते बार्स आहेत आतमध्ये नदीच्या पात्रामध्ये. तुम्ही काहीही केला कितीही, आणि वरून टॉवरवर आपण बघतच असतो. तुम्ही जर त्या ठिकाणी आला तर वरून आम्ही तुम्हाला
बाणांनी मारायला, इथून वरून तोफा सोडायला आम्ही तयारच आहोत. त्यामुळे इम्पॉसिबल होतं. काय होतं? इम्पॉसिबल होतं. 20 वर्ष पुरेल इतका अन्न साठा होता. हॅलो, परत एकदा सांगतो, किती वर्ष? मला सांगा आता, म्हणून पार्टी झाली हो. आता लक्षात आलं? 300 फूट उंच भिंत, हे 40 आहे, याच्या डबल 80 फूट रुंद भिंत, ज्याच्यावरनं चॅरेट्स निवांत फिरू शकतो. म्हणजे नाही का, असं जर संध्याकाळच्या वेळेस शेंगदाणे खात असं आपण शत्रूंना बघू शकतो. हाय, कसं चाललंय, बसा तिथंच. का? 20 वर्ष पुरेल एवढं अन्न आहे. किती? 20 years. नदी वाहणारच आहे, सगळं चाललंय आमचं व्यवस्थित. बसा तुम्ही, वेडा द्या, काय द्या, चला रे पार्टी देऊ, असं झालेलं आहे ते. लक्षात येत आहे? बरं, अजूनही काही प्रॉब्लेम नव्हता. दिली पार्टी, बेफिकीर राजा, हरकत नाही. कशावर भिस्त होती त्याची? तटबंदी नगरी होत. जी तटबंदी होती त्याच्यावरचा विश्वास. 20 वर्ष बघा, घेराव घातल्यानंतर स्ट्रॅटेजी काय असायची पूर्वीच्या राजांची सांगतो. घेराव हा वर्षानुवर्ष चालायचा. मग असे युफ्रेटिस नदी वाहणारी अशी पहिल्यांदा सीन आहे. नदी आतून वाहणारे असे सीन आधी नव्हते. तशा राज्यांना काय धोका होता की आतलं पाणी संपायचं, जे अन्नधान्य आहे ते संपायचं, आणि मग अवघड प्रश्न यायचा की आता आपण खायचं काय. आणि मग शेवटी सरेंडर व्हायचे ते, आम्ही चुकलो, माफ करा, आणि आता हे तुम्ही हस्तगत घ्या, आम्ही गुलाम वगैरेचं व्हायचं. म्हणून तेही राजे रिलॅक्स राहायचे, वेडा देऊन त्यांनी बाहेर यूज देत नव्हते. पण यांना प्रॉब्लेमच नव्हता. 20 वर्ष थांबा, मग 20 वर्ष. हा कॉन्फिडन्स त्यांच्या सगळ्या प्रोव्हिजनवर आणि तिथे तटबंदीवर त्यांचा होता, आणि छान पार्टी त्यांनी अरेंज केली. आणि मग पुढं घटना काय घडते की नबुकदनेस्सर राजांनी यरुशलेममधल्या मंदिरातील जे पवित्र पात्र आणले होते, आता ही दुर्बुद्धी सुचली त्याला. लक्षात येते? इथपर्यंत ठीक होतं, तुम्हाला प्राऊड होता स्वतःच्या पोझेशनवर, प्रोव्हिजनवर आणि त्या तटबंदीवर. पण आता बरं, तो कोण करत आहे? या राजाला ऑलरेडी प्रचिती आहे की आपल्या लोकांना परमेश्वर माहीत आहे. आणि मग त्या राजाने हे केलं, आणि मग परमेश्वराचा हात येतो. ती सीन लक्षात येते? मध्यधुंद अवस्थेमध्ये शुद्ध हरपलेले लोक आहेत, पण एक क्षणात शुद्धीवर आणणारा आपला देव आहे. त्यांची 1 मिनिटात तंतरली, 1 मिनिटात टरकवणारा असा आपला देव आहे. त्यांनी एक सीन जो पूर्वी कधीच घडलं नव्हतं, हो की नाही? आपल्याला एक सीन माहीत आहे, 10 आज्ञा देताना देखील परमेश्वराच्या बोटांनीच ते 10 आज्ञा लिहिलेल्या आहेत. इथं अनेक संशोधन असं म्हणतं की गॅब्रिएल वगैरे त्यांनी लिहिलेलं असावं, पण वचन सांगतं की ते परमेश्वर हा आत्मा आहे, परंतु तो माध्यम काही वापरू शकतो. आपला देव आहे तो. प्रभू येशू ख्रिस्त देखील एका ठिकाणी लिहिताना आढळतो, आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे घटना काय घडते. लक्षात येत आहे? तिथं एक हात येतो, नुसतं हात येतो प्रचंड, आणि भिंतीवर लिहिलं जातं काहीतरी. ते काय लिहिलं आपण नंतर बघणार आहोत, हो की नाही? आणि मग राजा पूर्णपणे घाबरतो, आणि असं सांगितलं जातं की त्याचे सांधे, कमरेचे सांधे ढिले पडले, हात थरथरू, पाय नाही का लटपटू लागले. एक क्षणात जी एवढा आविर्भाव, एवढा गर्व असलेल्या राजाचं 1 मिनिटामध्ये, 1 क्षणामध्ये परमेश्वरांनी तंत्रली त्याची. आणि मग तो घाबरला, आणि घाबरून त्यांनी आज्ञा दिली की आता या क्षणाला इथं जेवढे तांत्रिक, मांत्रिक, ज्योतिषी आपण नेमलेले आहेत त्या सगळ्यांना बोलवा, जो कोणी याचा अर्थ सांगेल. कारण खूप घाबरला तो. असं कधीच सीन बघितलं नाही ना, आयुष्यात आपण कधी बघितला नाही. तुम्ही आजकालचे हॉरर मूव्हीज बघितले असतील कदाचित, तुम्हाला AI कदाचित ते कल्पना तुम्ही करू शकता. पण त्यावेळेस AI नव्हतं, तसं ग्राफिकही नव्हतं, त्यामुळे नुसतं हात येऊन लिहितोय ही कल्पनाच करवत नाही. बरं, तुम्हाला AI जरी माहीत असेल, आणि आत्ता या क्षणाला किंवा तुम्ही घरी एकटी असताना एक हात येऊन जर असं लिहायला लागला तर तुमची हालत काय होईल थोडंसं विचार करा. लक्षात येत आहे? हजारो सरदार सोबत आहेत, ज्या सरदारावर यांची भीस्त आहे की मी युद्ध जिंकेन, असे शूरवीर सरदार सुरमे इथं बसलेले आहेत दरबारामध्ये. पण सगळ्यांची टरकली. मी आपल्या भाषेत नाही येत सोलापूरच्या, तुम्ही समजून घ्या. हां, सगळे तंतरले, बाप रे. कारण ते सीन मी आता तुम्हाला घरात म्हणल्यावर जरा कळालं ना,
तुम्ही घरात एकटे ना एक हात असं लिहित आहे आणि तुमचं भविष्यवाणी लिहित आहे. ते राजाची भविष्यवाणी होती, त्याचं नशीब लिहिलं गेलं जगाच्या भाषेत. जगिक भाषेत बोलायचं म्हटल्यावर त्याचं नशीब तिथे लिहिलं जात होतं. तसं जर तुमच्या घरामध्ये तुमचं नशीब जर तुमच्या समोर एक अद्भुत हात येऊन जर लिहू लागला तर तुमची हालत काय होईल? जी भिस्त कालपर्यंत तुम्ही कशावर ठेवली होती ते सगळं विसरून जाल. आणि सगळ्यात हाईट म्हणजे काय माहिती आहे का, जे भविष्य लिहिलं चाललं होतं ते समजत नसताना अजून त्रास होतो. काय लिहिलं हेच कळेना, ते चांगलं आहे की वाईट आहे काहीच माहीत नाही. आणि त्यामुळं त्यांनी बक्षीस काय जाहीर केलं माहिती आहे का, फक्त अर्थ सांगणारा, फक्त म्हणा अर्थ सांगणारा, फक्त अर्थ सांगणारा इंटरप्रिटर. बघा तुमची किंमत किती मोठी आहे. फक्त अर्थ सांगायचं आहे तुम्हाला, फक्त अर्थ समजावून सांगायचं आहे. कारण आता हे इंग्लिशमध्ये जेव्हा बोलतात तुमच्यासाठी ती अन्य भाषा असते आणि त्याचा अर्थ सांगणारा इंटरप्रिटर असतो. त्याचा अर्थ सांगण्याची किंमत काय होती माहिती आहे का, बक्षीस. राज्याचा तिसरा अधिपती नेमणार होते. कितवा? तिसरा अधिपती. मग पहिले 2 अधिपती कोण होते? नाही, अजून हा तिसरा होणार होता अर्थ सांगणारा. पहिले 2 अधिपती कोण होते मग? प्रियांनो, हा नबुकदनेसराचा मुलगा असं इथे सांगितलेला आहे, बरोबर ना? तर नबुकदनेसराचा हा मुलगा नव्हता असे सांगायची पद्धत आहे. आपले पूर्वजांची नावं घेतली जातात. येशू ख्रिस्ताला देखील दाविदाचा पुत्र म्हटलं जातं. म्हणजे तो डायरेक्ट दाविदाचा पुत्र आहे का? आपण अब्राहामाची संतान आहे, मग आपण डायरेक्ट आहोत का? तसं इथं सांगितलं गेलेलं आहे. नबुकदनेसराचा पुत्र म्हणजे नबुकदनेसराच्या वंशजातला नबुकदनेसर राजा मृत पावून 20 ते 22 वर्ष झालेली आहेत या कालावधीला. नबुकदनेसरानंतर 6 वर्ष का 6 महिने भयंकर युद्ध झालं त्यांच्यामध्ये राज्य मिळवण्यासाठी. त्याच्या जावयाने मुलीच्या पतीने नबोनिडस हा राजा त्यांच्या पुत्रांवर जय मिळवला, त्यांनी ठार मारलं आणि बाबेलचा राजा नबोनिडस झाला तो पहिला अधिपती. तो सध्याला या सीनमध्ये बाबेलमध्ये नाही आहे, तो इतर कामासाठी, युद्धासाठी किंवा काही कामासाठी सौदीसारख्या एरियामध्ये तो त्यावेळेस होता असे इतिहासाची पुस्तकं सांगतात. म्हणजे खरा राजा नबुकदनेसराचा जावई, मुलीचा नवरा हा राजा होता नबोनिडस. आणि तो कुठे होता? बाहेर होता. आणि तो बाहेर जाताना त्याचा जो मुलगा आहे, जावयाचा मुलगा म्हणजे नातू, नबुकदनेसराचा नातू बेलशस्सर, याला दुसरा अधिपती म्हणून त्यांनी ठेवून गेला होता. मी राजा आहे, तू इथं माझ्या वतीने राज्य कर. दुसरा अधिपती हा होता. आता जो होणार होता तो कितवा अधिपती होणार होता? तिसरा. म्हणजे त्या राज्यातला राजानंतरचा मी, माझ्यानंतरचा तू, असा तिसरा अधिपती नेमण्याचं भाग्य फक्त अर्थ सांगणाऱ्याला मिळणार होता. लक्षात येतं आहे? आपण वाचून जातो पण ते कळत नाही. पण ॲक्च्युली तिसरा अधिपती म्हणजे नबुकदनेसर राजाचा जो जावई होता तो राजा होता आणि बेलशस्सर त्याचा पुत्र. आणि त्याच्यानंतर हा तिसरा अधिपती नेमला जाणार होता. आणि मग येतात नेहमीप्रमाणे त्यांचे हे लोक आले, ज्योतिषी आले, तांत्रिक मांत्रिक आले आणि वाचू लागले. कुठलं वाचता येत आहे? काहीच कळेना. त्यांच्यासाठी ते अन्य फॉरेन लँग्वेज काहीच वाचता येईना. त्यांचे नॉलेजमधले जेवढे लँग्वेजेस होते त्या लँग्वेजेसमध्ये नव्हतं. मग अजून घाबरला तो. अजून घाबरल्यानंतर ती घरी जाऊन तुम्ही 1 ते 30 वचनं वाचाच, आता समजून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर 10 ते 12 वचनामध्ये एका राणीची एंट्री दाखवली आहे. ही राणी म्हणजे कोण? तिथं सगळ्या तर ह्याच्या पत्नी आणि उपपत्नी हजर होत्या. मग ही राणी कोण? ही राणी म्हणजे त्या नबोनिडसची बायको, याची आई, ती राणी होती. लक्षात आलं आता? त्या राणी तिला अनुभव होता दानिएलाचा. कारण आपल्या बापाला ज्यांनी शहाणपण शिकवलं, आपल्या बापाला ज्यांनी त्या देवाची ओळख करून दिली, जो प्रचंड ज्ञानी आहे, ज्याला अधिपती माझ्या वडिलांनी नेमलं होतं, तो अजूनही जिवंत आहे. त्यावेळेस दानिएल 80 ते 82 वर्षाचा वृद्ध होता. कसला वृद्ध? 80-82 मध्ये मोसे पण तरुण होता. हा तरुण दानिएल 82 वर्षाचा. त्यावेळेस त्याला बोलवा म्हणून त्यांनी सांगितलं, थांबा, घाबरू नका महाराज. महाराज चिरायू हो ही म्हणायची पद्धत होती. भले ती राणी होती पण सध्याला राजासनावर कोण होता? बेलशस्सर होता. म्हणून ती पद्धत असल्यामुळं ती राणी आई जरी असेल तरी ती म्हणते, महाराज चिरायू हो, पण तुम्ही घाबरू नका, चिंताक्रांत होऊ नका. आपल्याकडे एक असं आहे जे यांना कोणालाच सांगता येत नाही, परंतु आपल्याकडे एक परात्पर देवाचा सेवक आहे, जो विद्वान आहे, जो प्रचंड अभिषिक्त आहे, ज्याच्याकडे ज्ञान भरलेलं आहे.
तोला देवाचा आत्मा त्याच्यावर संचारतो असा एक व्यक्ती आहे, तो म्हणजे बेलशस्सर, ज्याला तुम्ही आपल्या देवाचं नाव दिलेलं आहे, त्याचं खरं नाव दानियल आहे. पुन्हा ती म्हणते, बघा किती छान, आज आपण एक्झॉर्टेशनपासून जुडलेलो आहोत. त्या बेलशस्सर ज्याचं खरं नाव दानियल आहे त्याला आपण बोलूयात आणि मग दानियेलाला बोलवलं जातं. आणि पुन्हा आपण पुढच्या वचनांमध्ये 13 ते 16 बेलशस्सर राजा दानियेलाला बोलताना आढळतो, अरे तू तोच ना? हां, मग माहीत आहे ना, वा रे वा, तू तोच ना जो अर्थ सांगतो, आमच्या आजोबांनी तुला मोठ्या पदावर नेमलं होतं. मधल्या काळाच्या सीनमध्ये दानियेलाचं काम नाही बरं का. मधल्या 20 वर्ष जेव्हा नबूखदनेस्सर मेला त्याच्यानंतर तिथून 20 वर्ष कदाचित त्याला काहीच काम नाही. इथं असं अनेक जण असतील की एकेकाळी तुम्ही सेवेत असाल दानियेलासारखे, प्रचंड रिव्हिलेशन मिळत असेल, प्रॉफेटिकल गोष्टी मिळत असतील, तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये काम केलेलं असेल, तुम्ही बायबल स्टडी दिलं असेल, तुम्ही अनेक ठिकाणी वचनं सांगितली असाल, तुम्ही वर्शिप लीडर असाल, हाऊस ग्रुप चालवणारे लोक असाल, पण मधल्या कालावधीमध्ये असं काहीतरी घडलं की तुम्हाला चालवणारी व्यक्ती गेली आणि त्याच्यानंतर ती तुमची सेवा समाप्त झाली, किंवा काही कारण झालं, आजारपण आलं आणि काहीतरी झालं, शिक्षण आलं, मध्ये लग्न झालं, काही चांगली घटना असेल, काही वाईट घटना असेल, काहीतरी असू देत, पण मधला कालावधी जर समजा असाच ब्लँक गेला असेल तरी देव आज हे सांगत आहे, डोंट वरी, मी तुला विसरत नाही. योग्य वेळी पुन्हा मी तुला मोठ्या लोकांसमोर, अधिपती लोकांसमोर उभा करणार आहे. म्हणून एक विश्वासाने हे वचन ग्रहण करा की दानियल जरी विसरला गेला होता, दानियेलाला सगळे विसरले होते, आठवण कोणी केली? राणीने केली, म्हणून विसरले होते. तो आहे का नाही हे माहीत नव्हतं. पण अशीच अवस्था जर इथं बसलेल्यांपैकी कोणाची असेल, वयवर्ष 60 आहे, 70 आहे, 50 आहे, 40 आहे, माहीत नाही, पण मधल्या कालावधीमध्ये मी काहीच सेवा केली नाही, मी आधी खूप केली होती, पण मध्ये असं काही काळ गेला जो चांगला होता किंवा वाईट होता, परंतु तो गेला आणि त्याच्यामध्ये मला सेवा नाही करता आली, हरकत नाही. बरं, तो 20 वर्षाचाच कालावधी असावा असा का नाही? गरोदरपणातली 9 महिने गेली, हां पल्लवी तुझ्यासाठी पण आहे, अजून जे गरोदर आहेत त्यांच्यासाठी पण आहे. मधल्या कालावधीमध्ये चांगल्या कामासाठी सुद्धा माझा काही कालावधी गेला असेल. सचिन तुझ्यासाठी पण हे वचन असू शकेल, माझ्या असं काही जॉब होतं की ज्याच्यामुळे मला देवाची सेवा करता आली नाही, असं कुठलंही काम होतं ज्याच्यामुळे दानियेलाला जसं विसरले तसं तुमच्या सेवेवर विसर पडला, तुम्हाला सेवा करता आली नाही, अशा अनेक गोष्टी घडल्या. परंतु देव या वचनातून बोलत आहे, जसं दानियेलाला योग्य वेळी आठवण केली आणि दानियल पुन्हा सीनवर आला, पुन्हा पडद्यावर आला आणि पुन्हा त्याला हिरोची भूमिका मिळाली, तसं आज तुम्हाला देखील जे असं मागे पडले, मागील मी 2-3 चर्चेस बदलले होते, तिथं मला काहीतरी सेवा होती, परंतु मधल्या कालावधीमध्ये मला काहीच झालं नाही, नवीन ठिकाणी गेलो तिथं लगेच कशी सेवा मागायची म्हणून मी बसलो, त्यांनी पण दिली नाही, मी पण विचारलो नाही, हरकत नाही, देव सगळं पाहत आहे. आणि जेव्हा त्याला उभा करायचा आहे तो निश्चित तुम्हाला उभं केल्याशिवाय राहणार नाही. असा तो देव आहे, तो कधीच विसरत नाही. तुम्ही पडद्यावर लोकांसाठी झालो, पण त्याच्या नेत्राच्या पडद्यावरनं तुमचं चित्र कधीच हलणार नाही. तो तुमची आठवण कायम ठेवतो, तो तुम्हाला पाहत असतो, त्याचे नेत्र तुम्हाला पाहत असतात. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, परंतु देव तुम्हाला निश्चित सवी त्याच्या योग्य वेळी तो तुम्हाला पुन्हा उभा करेल, पुन्हा पडद्यावर याल, पुन्हा तुम्ही सुपरस्टार व्हाल. डोंट वरी, ही इज ऑन अ थ्रोन. अजूनही तो सिंहासनावर आहे, काळजी करू नका. तुमच्या एज्युकेशनमुळे तुम्ही बाहेर असाल, पण उत्तेजन आम्ही हे देत आहे की ज्यावेळेस याल पुन्हा भूमिका अशी करा की सुपरस्टार तुम्हीच व्हाल, क्राऊन तुमच्या डोक्यावरच असणार आणि तुम्ही अधिपती व्हाल. लक्षात याल, ज्यावेळेस सेवा कराल ना त्या मजबूतीने करा, त्या अभिषेकाने करा की देव तुमची आठवण असं करेल की नाही ना याला उभा करू आपण मोठं म्हणून. तुम्ही तयार आहात का? असे किती जण तर हो की नाही? उगीच हाऊसवाईफ म्हणून बसलो आहे, मला सेवा नाही, अनेक वर्ष झाली, काही कारणं होती, आर्थिक परिस्थिती होती. वयाचा विचार करू नका. आपला हिरो 82 वर्ष एंट्री मारायला परत ब्लॉकबस्टर घेऊन. दानियल ब्लॉकबस्टर मूवी आहे, ही स्टोरी आहे मुलांना, ही स्टोरी आहे. तो अभिषिक्त आहे दानियल, परत सीनवर येतो आणि बघा काय घडतं. 13 ते 16 तो म्हणत आहे, अरे तोच किती महान आहे, तू विद्वान आहे, कुठं आता तू सांग. आता मी काय करतो, तू जर या अर्थ सांगितलं ना, या राज्याचा 3रा अधिपती तू, तुझ्या गळ्यात गोफ घातला जाणार, जांभळे वस्त्र, वाव, आणि घोषणा होणार. आणि आपला हिरो एंट्रीच्या स्टार्टिंगलाच तुझ्याकडे राहू दे, तुम्ही तसे आहात का? पहिल्या सीनला आता ते लिहिलेलं मला कळतंय
मला इंटरप्रिटेशनसाठी अवघड नाही आहे, काम सोपं आहे, परंतु तुम्हाला बोलवण्यात आलं तुमच्या आधीच्या कार्यामुळं. आंटीचं पण आधीचं कार्य आहे, भरपूर आहे, त्यांनी सेवा केली आहे, रुग्णांची सेवा केली आहे, असं अनेकाचे प्रत्येकाचे काहीतरी भाग असतील. लक्षात घ्या, ही हिंमत लागते हो. पण अजूनही मी म्हणा लागलो, तुमच्या डोक्यात अशी कल्पना येत असेल, हे वेडेपणे असलं, हे चेष्टा का, एवढं भारी देत असताना तुझ्याकडे राहू दे. असं मी नाही बाबा, मी जरा दानियालापेक्षा थोडा स्मार्ट होतो. मी एवढं सनकी होत नाही, तुझ्याकडे जाऊ दे. 80 वर्षी काय करू मी सगळं असं म्हणणारा मी नाही आहे. मोशे 80 वर्षानंतर एंट्री मारला होता. मी तसा नाही बाबा, द्यायला तर घेऊन करू ना सेवा, काय हरकत आहे हो. मॉडर्न दानियल, हरकत काय, मला सांगा की काय गरज होती का असं म्हणायची. असं तुम्ही म्हणणारे आहात काही जण, असं कशाला म्हणायचं उगीच. असं आपल्याला येत असताना नाही म्हणायचं नसतं बरं का. येत असेल तर आण दे म्हणायचं असतं, येऊ दे येऊ दे. तर दानियल तसा नव्हता. दानियलाने लगेच उत्तर दिलं, तुझ्याकडे राहू दे. कारण त्याला काय माहीत होतं माहीत आहे का, दानियलाला काय माहीत होतं, अहो तो भविष्य बघणारा अभिषिक्त दास आहे. त्याला काय माहीत होतं माहीत आहे का, तू आजच रात्री मरणार आहे. तू जे पद मला द्याला ना ते आजच संपणार आहे. दानियल तुमच्यावर हुशार आहे. क्रेडिट कशाला घालवायचं, ह्याच्याकडनं घेतलेलं राज्य 1 दिवसाचं पण नाही, ते काही तासांचं आहे. मला असं गोफ घातलं जाईल, जांभळावरस्त घातलं जाईल, हे 3रा अधिपती आणि राजाच मरणार. कुठला आला अधिपती, त्यापेक्षा तुझ्याकडे राहू दे, हुशार आहे तो. तर त्यांनी म्हटलं चल तुझ्याकडे राहू दे, माझा देव मला खूप काही देऊ शकतो. आणि मग तिथं त्यांनी सांगतो, परत 17 ते 24 घरी जाऊन वाचा, तिथं तो खरं का ग्रेट आहे ना दानियल, म्हणून त्याला सुपरस्टार मला हरकत नाही. राजाला तोंडावर म्हणत आहे, तुला माहीत होतं ना तुझ्या आजोबांनी आमच्या परमेश्वराची चव चाकलेली आहे, हाच देव आहे. यांनी त्यांनी तुझ्या अख्ख्या राज्यात जाहीर केलं होतं की एवढं सगळं तुला परमेश्वराने दिलं होतं तुझ्या आजोबांना. हे तुला माहीत होतं तुझ्या आईकडून, आई राणी होती, तिच्याकडून पण बाळकडू तू शिकलेला होतास. हाच देव आहे बरं का आपल्या, तुझ्या आजोबांना ज्यांनी काढलं ना या सगळ्यातून, तो हाच देव आहे परमेश्वर, जो यहुदी लोकांचा देव आहे, जो अब्राहम इसाक याकोबाचा देव आहे, जो शद्रक मेशक अबेदnego दानियेलचा देव आहे. त्याच देवाची भक्ती केली पाहिजे असं तुझ्या आजोबांनी सांगितलं होतं. हे माहीत असताना तुम्ही त्या पात्रातून पिलात, म्हणून आता हे परमेश्वराने तुझ्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि ते वाक्य काय होतं, मग 25वं वचन डायरेक्ट वाचू आपण मधली स्टोरी असं डायरेक्ट स्किप केली. हा पुढे, इथं आहे का, याचा अर्थ असा, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलिले व तू उन्हा भरलास. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यास दिले आहे. यस, त्याचे लिहिलेलं मॅन्युस्क्रिप्ट इंटरप्रिटर त्यांनी इंटरप्रिटेशन केलं. मेने का मने तकेल उपारसी. मने 2 वेळा वापरले. त्याचा अर्थ आहे तुला मोजण्यात आलं, म्हणजे तुझं यू आर नंबर्ड इंग्लिशमध्ये आणि यू आर फिनिश्ड. तुझा समाचार घेण्यात आला आणि तुला संपला तू आज. लक्षात आलं, तुझा न्याय करण्यात आला आणि त्याच्यात तू संपला. तकेल म्हणजे तुला तोगडी म्हणजे नाही का, असं वजनामध्ये आम्ही तोललं पण तू कमी भरला. तुझं पापाचा गाडा जास्त भरला आणि तुझं पुण्य कमी भरलं. बायबलमधून सगळं आहे, लक्षात घ्या. तोलण्यात आलं पण तू काय भरला नाही, मग तू कमीच भरला गेला. आणि मग उफारसीनचा ऊचा अर्थ आहे आणि, आणि पारसीन हे पारसे याचा अनेक वचन आहे, म्हणजे डिवायडेड, तू विभागला गेला आणि तू विभागला गेला मेदी आणि पारस्यांमध्ये. इतकं स्पष्ट लिहिलं गेलं. जे जिवंत राजाला भविष्यात काय घडणार आहे डायरेक्ट देवाने लिहून टाकलं. तुमचं नशीब, तुमचं भविष्य लिहिणारा तो हात होता परमेश्वराचा. तो आज देखील या वचनांकडून तुम्हाला तुमचं भविष्य आणि तुमचं ज्योतिष, तुमचं भाग्य तो तुम्हाला सांगत आहे की तुमचं भाग्य या ठिकाणी परमेश्वराने ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे आणि ते उज्ज्वल आहे. ते उज्ज्वल आहे. बेलशस्त्राला लिहिल्याप्रमाणे नव्हतं, तुमचं भाग्य उज्ज्वल लिहिलेलं आहे.
आणि त्याला अधिक उज्ज्वल करणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही ते तागडीत तुम्हीसुद्धा कमीच तोलले गेला असता, तुम्ही पण भस्म झाला असता त्याच्या कोपासमोर. इतके आपण पापी आहोत. त्याच्या तागडीत आपण कधीच नाही का रायचस म्हणून कधीच तोलले गेलो नसतो. पण तो प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याचं रक्ताचा एक थेंब देखील पुरेसा आहे, तो तुम्हाला नीतिमान ठरवतो आणि तुम्ही त्या तागडीत उत्तम असे भरता. तुम्ही भस्म झाला नाही, ही त्याची दयाकृपा आहे. लक्षात येते. आणि मग त्याला ते पारसी आणि मेदी त्या दिवशीच राज्य करतात. ते सीन असं आहे प्रियानो, मूवीसारखा सीन आहे, मूवीसारखा. ते आपल्याला खरं क्रिएट करता आलं पाहिजे. आपल्या मीडिया टीमला कधीतरी सांगेन, ते दोन्ही सीन एकत्र प्ले व्हायला पाहिजे. हे सीन कसं घडत आहे सांगू का? आपण स्वतः ते सीन क्रिएट करूयात आपल्या डोळ्यासमोर. हे सीन असं आहे, इकडे असे बोटाने परमेश्वराचे बोट तिथं असं लिहिले जात आहे. मग हे राणी येऊन सांगते, दानियलला बोललं जातं, दानियल त्याचा अर्थ सांगत आहे. इकडे काय सीन घडत आहे बघा. इकडं ऑलरेडी राजा कोरेश, पारेसचा राजा, पारसी राजा जो कोरेश आहे आणि दार्यावेश जो मेदी राजा, असे 2 राष्ट्रांचे राजे मिळून आक्रमण केलेले आहेत. त्या दोघांनी जो वेढा दिला होता, त्यांनी इतक्या गुप्तपणे युफ्रेटिस नदीचे जे प्रवाह आहे ते खोदकाम करून 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 ते 12 ऑक्टोबर ख्रिस्तपूर्व 539 सालाचं 12 ऑक्टोबरचा दिवस आहे, जे मी ज्या विषयावर आज बोलत आहे. थोड्याच दिवसांनी त्याची ॲनिव्हर्सरी येईल त्या दिवसाची. हे 12 ऑक्टोबरचा तो दिवस आहे. त्यांच्या नाही का बाबेलच्या इतिहासातसुद्धा लिहिलेलं आहे. ते स्क्रिप्ट आज देखील सापडतं. म्हणून एवढं अधिकृतरित्या आपण सांगू शकत आहे की किती महान या बायबलचा देव आहे, की जो एवढा पर्टिक्युलर आहे, की जो 150 वर्षांपूर्वी यशाया संदेष्टांकरवी भविष्यवाणी करतो की एक पारसी राजा कोरेश नावाचा येईल आणि तुम्हाला जो एक भविष्यात तुम्ही गुलामात जाणार आहात 70 वर्षांसाठी. इर्मया संदेष्टा पण सांगतो, यशाया पण सांगतो. घरी जाऊन यशाया 44-45 वाचा, इर्मया वाचा, तुम्हाला कळेल की ही भविष्यवाणी 150 वर्षापूर्वी झाली की तुम्ही गुलामगिरीत 70 वर्षांसाठी जाणार. 70 वर्षाचे कालावधी पूर्ण झाल्यानंतर एक राजा येणार ज्याचं नाव कोरेश असणार, जो विदर्भी असणार, जो अभिषिक्त मी केलेला असेल, तो येऊन तुम्हाला सोडवेल. तो राजा इकडे एंट्री मारत आहे ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी. युफ्रेटिस नदीला दुसरीकडे वळवलं जातं. नदीचं पात्र कोरडं व्हायला सुरू होतं. पुढचं पाणी वाहून जातं. नदीच्या कोरड्या पात्रातून ते प्रचंड ते बार्स होते ना आयन्स आणि ब्रॉन्झचे, त्या ब्रॉन्झ जिथपर्यंत होते त्याच्या खाली मग थोडी नदीच्या पात्रामध्ये उकरतात आणि मग तिथून क्रॉल करत पूर्ण सैन्य विनासायास त्या राज्यामध्ये एंट्री करतात. एक सिंगल बाण न सोडता ते व्यवस्थित. इकडं सीन चालू आहे राजदरबारामध्ये, परमेश्वर लिहित आहे. तोच परमेश्वर जी भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी इकडं मेदी आणि पारसी राजांना त्याच युफ्रेटिसच्या नदीच्या पात्रातून आतमध्ये एंट्री देत आहे. हे एकाच दिवशी त्याच रात्री घडालेले 2 सीन आहेत. जो परमेश्वर बोलतो तसं घडवणारा तो देव आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो बोलतो तसं घडतं. सेम सीन लक्षात येतं. आता एकच सीन 2 पार्टमध्ये तुम्ही इथं जर व्हिज्युअली आपण दाखवलं असतं तर तुम्हाला ते अजून समजलं असतं. पण आपण इमॅजिन करूयात की एक सीन राजदरबारात तिथं घडत आहे की तू कमी पडला रे, तुझं संपला तू, आणि हे राज्य आहे ना या 2 राज्यांना देणार आहे. देव लिहितो त्या भिंतीवर आणि ते राजे ठरलेले आहेत. आणि हे भविष्यवाणी आत्ता लिहित आहे असं नाही, 150 वर्षापूर्वी यशाया संदेष्टांनी सांगितलेलं आहे यशाया 45 की राजा कोरेश येईल आणि हे सगळ्यांना पुन्हा यरूशलेम बांधण्यासाठी सोडणार. आणि त्यांची एंट्री कशी होते? जे अभेद्य किल्ला मांडला जात होता, अभेद्य तटबंदी मांडली जात होती, ते अभेद्य तटबंदी एक क्षणात तोडण्याची, म्हणजे भले असं भेदण्यात नाही आली पण याला भेदणंच म्हणतात ना, तो आत आला. आज देव सगळ्यांना वॉर्न करत आहे. परमेश्वराला सोडून जर तुमची तटबंदीवर कुठली भिस्त असेल तो तुमचा पैसा आहे का? चेक करा. तुमची प्रॉपर्टी आहे का वडिलोपार्जित? चेक करा. तुमचं प्रचंड ज्ञान तुम्हाला वाटतं का ते तुमचं प्रोव्हिजनाचा भाग आहे किंवा ती सुरक्षा आहे माझी, ज्याच्यावर नाही का आज समजा आता डॉक्टर अनिल आहे, मी आहे, पास्टर अभिज आहेत, आम्ही शिक्षक, आम्ही आमच्या ज्ञानावर, आमच्या बोलण्यावर आम्ही पैसे कमवतो, हो ना? आमच्या बोलण्यावर आहे, शिकवण्यावर आहे. जर आमच्यापैकी आम्हाला
तुमच्यापैकी समजा आता मोजेस इथं आर्किटेक्चर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी काय आहे, तुमच्याकडे जे स्किल्स आहेत ती स्किल्सवर तुमची जर भिस्त असेल, परमेश्वर काय माझ्या स्किलवर माझी कमाई चालू आहे, माझा जो पगार आहे तो माझ्या स्किलमुळे मिळत आहे, माझ्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्यामुळे मिळतं आहे, आज मी निर्वांत का बरं आहे, माझ्या आजोबांनी 50 एकर शेती ऑलरेडी घेऊन ठेवलेली आहे, ते शेतीचं मला माल येतो, माझ्याकडे बँक बॅलन्स आहे, 10 वर्ष टिकतील, 25 वर्ष टिकतील, करोडो रुपये, माझी प्रॉपर्टी आहे सोलापुरात कितीतरी बाहेर आहे, त्याच्यावर जर तुमची भिस्त असेल, सेम बेलशस्त्र राजाला जसं माहीत होतं ना की ही एवढी मस्त सगळं माझ्याकडे तजवीज आहे ज्याच्यामुळं मला कोणी टच नाही करू शकत, माझ्याकडे मेडिक्लेम आहे, मला काही जरी झालं तर मला सगळं रिटर्न मिळणार आहे, मला कशाचीच चिंता नाही, मला देवच नको आहे, माझ्याकडे एवढं सगळं काही प्रोव्हिजन आहे की मला कशाचीच गरज नाही, अशी जर तुम्ही कुठल्या देव सोडून भिस्त ठेवलेला असाल, जसं बेलशस्त्र राजाने त्या तटबंदीवर आणि 20 वर्ष पुरणाऱ्या अन्नधान्यावर ही सगळी भिस्त ठेवली होती, तशी जर भिस्त तुम्ही ठेवून असाल तर सावधान, इथं देव म्हणत आहे की तुम्ही काहीही करा, मला जे करायचं आहे मला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे जर भिस्त ठेवायची असेल तर ती फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवा, जिवंत देवावर ठेवा. तुमच्याकडे असलेली जी भिस्त आहे ना ती आज तुमची एक क्षणार्धात दुसऱ्याची करणारा देव आहे. त्याच्या बापाला नबुकदनेस्सराला कळालं होतं, हे वाक्य 10 वेळा तेव्हा खूप सुंदर आहे दानिएलचं पुस्तक, जोपर्यंत मनुष्यावर परात्पर देवाची सत्ता आहे तो ज्याला पाहिजे त्याला तिथं बसवतो, हे वचन जोपर्यंत त्याला कळालं नाही तोपर्यंत त्या जनावराच्या त्या भूमिकेतून तो मनुष्यात आला नाही. हीच जनावराची भूमिका सोडा, मनुष्य रूपात या अक्कलमध्ये हे ठेवा की परात्पर देवाची या मनुष्य प्राण्यावर सत्ता आहे, त्याला पाहिजे त्याला तो तिथं बसवतो. हे रोज आठवायचं, रोज, म्हणजे शहाणपणा येत नाही, गर्व येत नाही. ज्याच्यावर गर्व तुम्ही बाळगता ते क्षणार्धात नाहीसं करणारा तो देव आहे, जो इथं बसून दिमाखात म्हणत होता की मला कुणी हरवू शकत नाही, हे तटबंदी कोणी पाडू शकत नाही. अरे तटबंदीला एक टच पण न करता तुझ्या राज्यात घुसून तुझ्या समोर नरड्यावर डायरेक्ट तलवार ठेवण्यात आली. कुठं आली तुझी तटबंदी, कुठं आलं प्रोव्हिजन? एक दिवसात म्हणा, सिंगल एक वन डे म्हणा, वन डे, एका दिवसात फिनिश. एकच दिवस काही न करता सगळी संपत्ती दुसऱ्याची झाली, एकच दिवस. 30व्या वचनात असं सांगितलं की तो दार्यावेश मेदीचा राजा तिथं बसला 62 वर्षाच्या वयात. संपलं. कुठल्या भूमिकेत तुम्ही जगत आहात? अजून मी याच्यातले खूपशा गोष्टी आहेत, यायचं आहे पार्ट 2 याचा आपण बघूयात, कारण वेळ होतोय. लक्षात येत आहे आपण इथं पोचलो आहे की कुठल्या गोष्टीवर तुम्ही भिस्त ठेवताय? तुमच्या सौंदर्यावर ठेवताय का? तुमच्या ज्ञानावर ठेवताय का? तुमच्या बँक बॅलन्सवर ठेवताय का? ठेवताय का? तर लक्षात ठेवा, आज देव बोलत आहे नका ठेवू त्याच्यावर. एकच म्हणा, फक्त मनुष्य प्राणीवर, सगळ्या सृष्टीवर त्या परात्पर देवाची सत्ता आहे, त्याला पाहिजे ते तिथं बसवतो. अनेक जण प्रमोशनच्या रांगेत असतील, तुमचा नंबर लांब असेल, तुम्ही नवीन असाल, अनुभवाने कमी असाल, डोंट वरी. त्याला वाटलं ना असं उचलतो जास्त पगार, तो उचलतो प्रमोशन, उचलतो, तर त्याची सत्ता आहे. हो, मग कोणाची भक्ती करणार? पैशाची, ज्ञानाची करणार का? का या सगळ्यांचा जो स्रोत आहे तो परात्पर देव प्रभू येशू ख्रिस्ताची करणार? त्याचीच करणार ना? स्टोरी कळाली? आपल्याला वाटतं तसं नाही आहे ते. एक दिवसात, बस एक दिवसात. आज झोपाल आणि उद्या उठाल ना, त्याच्यावर भिस्त ठेवून जर उठलात तर तुम्ही दुसऱ्या दिवशी राजे म्हणून उठाल. आणि वेगळ्याच गोष्टीवर भिस्त ठेवून उठलात तर कदाचित RIP मध्ये उठाल. कुठे दिसाल सांगता येत नाही. नागपुड्याच्या श्वासावर त्याची सत्ता आहे. हो, तुमचे फुफ्फुस खूप भारी आहेत म्हणून तुम्ही श्वास घ्यायला असं वाटायला लागलं का? बाजूचा शिंकला तरी ती सर्दी घेऊन निमोनिया होऊ शकतो. आणि बाजूचा निमोनियाचा रे खतरनाक संसर्गजन्य रोगी जरी बसला
तर एक संसर्ग होणार नाही असं देखील होऊ शकतं. काय घडवायचं काय नाही घडवायचं हे ज्याच्या हातात आहे, गप्प त्याच्या अधीन राहा की. बरोबर ना? उगीच आता अंगात तापत आहे. मी तर चॅलेंज देतो, आज सकाळी जेवढे कोणी डिप्स मारून आले असतील, जोर बैठक का असेल माहीत नाही, तुमच्याकडे बघून की काही जणांना वाटत नाही तुम्ही काय करून आलात, पण तरी देखील समजा स्वतःचं तब्येतीची काळजी घेणारे भरपूर जण असतील. मी जेवलो व्यवस्थित आहे असं म्हणणारे, फक्त काही विषाणूंना जर देव म्हटलं ना यांना ताप आणा, कुठं जोर जाईल हो तुमचा? 80 किलो 100 किलो 70 तुमचं जे काय वजन आहे ते फक्त खाटच झेलू शकेल असं पडून राहाल, आणि एवढा मोठा व्यक्ती एवढ्याशा गोळीचा मोहताज होईल. दे रे बाबा गोळी लवकर, एवढी गोळी दे जरा बरं वाटेल. कुठे गेली ताकद, कुठे गेली भिस्त तुमची? असं ठरवलं ना एक क्षणात तुमच्या ताकद असलेली हे जे चालताना तुम्ही दिमागात आता आपण जाणार आहे बाहेर, ते फक्त एक विषाणूला जरी ऑर्डर दिली ना, ह्याला जरा झोप आहे बाबा आज 4 दिवसासाठी, विश्रांतीच आहे, दुसरं काय करू शकत नाही. मग कुठून आली मस्ती हे कळत नाही की परमेश्वराच्या मंदिरात या, त्याची सेवा करा, त्यांनी तुम्हाला त्याच्यासाठी बोलवलं आहे, कॉलिंग दिलं आहे. नाही, शांत राहायचं, दुसरीकडे जाऊ आपण, सगळं काय करू, पण परमेश्वराचं नंतर बघू. जर त्यांनी ठरवलं ना, त्याला बघण्याचे अनेक प्रसंग तो आणू शकतो तुमचे. जसं पास्टर अभिष नेहमी म्हणतात, ICUमध्ये मग डायरेक्ट स्वर्गाचंच असं सीन दिसायला लागतं. परमेश्वराची भक्ती, लोक देवदूत करत आहेत, अरे आपण चुकलो, हे असं सगळं वाटू लागतं. ते वाटण्याच्या अगोदर आज देव तुम्हाला बेलशस्त्र राजाच्या जीवनातून शिकवत आहे की कशावरही भिजते ठेवू नका. म्हणा एकच दिवस, एकच दिवस पुरेसं आहे त्याला, इकडचं तिकडं करा. एका मेदी पारशाला 150 वर्षापूर्वी भविष्यवाणी करून त्या दिवशी बसवणारा 12 ऑक्टोबर ख्रिस्तपूर्व 539 साली हे ते सेत दाखवतो का? मग आपण थोडंसं म्हणजे पुढच्या सर्वांचं जरा हे होऊन आपण संपूयात. येस, हे स्वप्न 2ऱ्या अध्यायामध्ये दानिएलच्या नबुकदनेस्सर राजाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ दानिएल सांगतो. आणि सोन्याचं त्याचं नाही का हे शिर आहे, आणि जी बॉडी आहे वरची ती सिल्वरची आहे, हात पण सिल्वरचे आहेत, आणि त्याच्या खालचा भाग ब्रॉन्झचा आहे, आणि पाय लोखंडाचे आहेत, आणि तळपाय आहेत ना ते लोखंड आणि माती मिक्स आहे. परत एकदा सांगतो, चेहरा सोन्याचं, म्हणा चेहरा सोन्याचा आहे, छाती आणि हात चांदीचे आहेत, सोनं चांदी. हां, त्याच्यानंतर जे बाकीचा भाग आहे मांड्यांपर्यंतचा तो ब्रॉन्झचा आहे, म्हणा ब्रॉन्झ, धड ब्रॉन्झचा आहे, आणि पाय जे आहेत ते लोखंडी आहेत, लोखंडाचे कणखर एकदम कडक ब्रॉन्झपेक्षा, आणि मग जे तळपाय आहेत ते माती आणि लोखंडापासून बनलेले आहेत. म्हणजे शिर आहे ते नबुकदनेस्सर राजाचं राज्य दाखवतो, बाबेलचं राज्य. ते बाबेलचं राज्य आहे. आणि जे चांदी आहे ना, चांदी, मेदी आणि पारसी 2 हात आणि चांदी, हे मेदी आणि पारसी राज्य आहे जे नबुकदनेस्सर राजाचं बाबेलचं राज्य संपतं आणि दुसरा राजा राज्य करायला लागतो तेव्हाचं सीन आहे. आणि पुन्हा ते मेदी आणि पारशांचं राज्य संपवतो ग्रीसचा अलेक्झांडर द ग्रेट. त्याचं राज्य येतं ते ब्रॉन्झमध्ये, त्याचं राज्य संपतं 330मध्ये. त्याच्यानंतर येतं रोमन साम्राज्य जे लोखंडाचं प्रतीक दाखवतं. आणि मग खाली येऊ आता आपण. हां, तर हे तिथला सीन आहे. ते सीन 12 ऑक्टोबर 5 ख्रिस्तपूर्व 539 साली संपतं, शिर उडतं, बाबेल संपतं, आणि भविष्यवाणीप्रमाणे मेदी आणि पारशी चांदीचं राज्य सुरू होतं. आणि पुढं कसं होईल, का होईल, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि आज इथून जात असताना पुढच्या एपिसोडसाठी तयार राहू आपण. याच ठिकाणी होईल, याच 9च्या वेळेस. पण परमेश्वर आपल्याशी निश्चित बोलत आहे, त्याची गूढ गणार्थ तो सांगत आहे. नुसतं वाचू नका, त्याच्यातलं शोधून काढा. त्याच्यात राजाचा गौरव आहे. गुप्त ठेवणं परमेश्वराचा गौरव, शोधून काढणं राजाचा गौरव. परमेश्वर आज तुमच्याशी बोलला का? यस, तो खूप खूप चांगला आहे. फक्त तुम्ही त्याची प्रचिती घेऊन पहा. आज इथून कोणीही गर्व घेऊन जाणार नाही.
स्वतःच्या ज्ञानाचा, पैशाचा, संपत्तीचा. आता जर तुम्ही कोणी म्हटलात माझी प्रॉपर्टी, माझं एवढं आहे, त्याच्यावर मी हे सगळं प्लॅन करा, पण भिस्त परमेश्वरावर ठेवा. योजना करा, पण यश देणं त्याच्याकडे आहे.